बाजार समितीच्या निवडणुकीसाठी भारतीय जनता पक्षाचे आमदार सुभाष देशमुख यांनी स्वतंत्र पॅनल उभारण्याचा निर्णय घेतला आहे. मात्र भाजप आमदार विजयकुमार देशमुख हे निवडणूक लढवणार नसल्याचे सांगितले आहे. सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समितीसाठी 27 एप्रिल रोजी मतदान तर 28 एप्रिलला मतमोजणी होणार आहे. त्या पार्श्वभूमीवर दक्षिण सोलापूर आणि उत्तर सोलापूर तालुक्यातील नेते मंडळी निवडणुकीच्या कामाला लागली आहेत. दक्षिण सोलापूरचे आमदार विजयकुमार देशमुख, दक्षिण सोलापूरचे आमदार सुभाष देशमुख यांनी शनिवारी कार्यकर्त्यांची बैठक घेऊन बाजार समितीच्या निवडणुकीसाठी स्वतंत्र पॅनल उभारण्याचा निर्णय जाहीर केला. सुभाष देशमुख सहकार मंत्री असताना त्यांच्या कार्यकाळात राज्य सरकारने शेतकऱ्यांना बाजार समितीत मतदानाचा अधिकार दिला होता. त्यानंतर ती सवलत रद्द करण्यात आली होती. मागील निवडणुकीत सुभाष देशमुख यांच्या पॅनलच्या विरोधात माजी आमदार दिलीप माने, आमदार विजयकुमार देशमुख आणि बळीराम साठे यांचा पॅनल होता. त्यात सर्वपक्षीय असलेल्या माने देशमुख साठे पॅनल विजयी झाला होता. सुभाष देशमुख यांनी आता पुन्हा बाजार समितीसाठी कंबर कसली आहे. बाजार समिती निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आमदार देशमुख यांनी समर्थकांची बैठक घेतली. त्या बैठकीत स्वतंत्र पॅनल उभारण्याचा निर्णय घेतला आहे. दुसरीकडे विजयकुमार देशमुखांनी निवडणूक लढवणार नसल्याचे म्हटले आहे, पण त्यांचा पाठिंबा कोणाला असणार याकडे सर्वांचे लक्ष आहे. सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समितीसाठी एकूण 18 संचालक निवडले जाणार आहेत. त्यात विविध विकास कार्यकारी सोसायट्यांच्या संचालकांमधून 11, ग्रामपंचायतीच्या सदस्यांमधून 4, व्यापारी मतदारसंघातून 2 आणि हमाल तोलार मतदारसंघातून 1 अशा पद्धतीने 18 संचालक निवडले जाणार आहेत.